रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा शहरातील कोट्यावधींच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सध्या शहरातील नागरिकांना नवीन गोष्ट राहिलेली नाहीये। मात्र हे विकास काम चले तो चांद तक नाही तो रात तक असा चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघात शेकडो कोट्यावधी रुपयांची कामे शासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून आणली। मंत्री आदिती तटकरे यांच्या बालेकिल्ल्यातील म्हसळा शहराचा कायापालट करण्यासाठी देखील कोट्यवधी रुपयांची कामे पूर्ण झाली असून काही प्रक्रियेत आहेत। पण ही कामे निकृष्ट दर्जाची झाली असून ही कामे करणाऱ्या ठेकेदारांवरती कारवाई करण्याची मागणी सध्या नागरिकांमधून होत आहे। आज म्हसळा नगर पंचायतीच्या माध्यमातून आज होळीचं पटांगण, मराठी शाळेचा गटार किंवा शंकर मंदिरमध्ये झालेल्या विकास कामाबाबत मी आज मला इथे निवेदन करतो की आज ही संपूर्ण कामं ही निकृष्ट प्रकारे झालेली असून त्याच्यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही आहे। आज नगरपंचायत आणि असणारे ठेकेदार हे आपल्या संगनमताने हे निकृष्ट काम करत असताना बिलं लाटण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आज हे ठेकेदार हे राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी असल्याने आज त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही आणि आज सामान्य जनता जर याबाबत आवाज उठवत असेल तर असणारे इथले पुढारी तथाकथित आमदार खासदार या संबंधित ठेकेदारांवर कारवाई करतील का, हा आमचा जनतेचा प्रश्न आहे। आणि जर यापुढे ही कामं जर नगरपंचायत माध्यमातून होत आहेत ती कामं जर योग्यरित्या आणि योग्य पद्धतीने झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढील भविष्य काळामध्ये यांच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या मनमानी वृत्तीला चाप बसवल्याशिवाय राहणार नाही।